नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा, स्त्रीरोगतज्ञ. वेलकम टू डॉक्टर प्रतिभा प्रेग्नन्सी अँड गायनेकॉलॉजी केअर. तर आज आपण मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉज विषयी बोलणार आहोत. आज मी तुमच्याशी डॉक्टर म्हणून नाही, तर तुमच्यापैकी एक म्हणून बोलणार आहे. बऱ्याच स्त्रिया मला सांगतात, डॉक्टर आता शरीर बदलतंय, कधी घाम फुटतो, कधी रडू येतं, कधी चिडचिडपणा होतो. आणि सगळ्यात जास्त भीती वाटते ती या प्रश्नाची, की माझ्या शरीरात काही चुकीचं तर होत नाही ना? तर आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी खूप सोप्या शब्दात देणार आहे. माझं उत्तर नेहमी एकच असतं, नाही, हा आजार नाही, तर हा एक टप्पा आहे. मेनोपॉज म्हणजे काय? तर सलग 12 महिने पिरियड्स न येणे. साधारणपणे 45 ते 50 वर्षांदरम्यान मेनोपॉज येतो. आणि या आधी जो काळ असतो जिथे पिरियड्स कधी चुकतात, कधी जास्त ब्लिडिंग होते, कधी कमी ब्लिडिंग होते, तर हा काळ म्हणजे पेरीमेनोपॉज, जिथे शरीर हळूहळू बदलत असतं. जसं मुलगी होणे, आई होणे, तसाच हा एक नैसर्गिक टप्पा आहे. मेनोपॉज म्हणजे आयुष्य संपत आहे असं नाही, तर आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू होतो, जिथे तुम्ही स्वतःसाठी जगायला शिकता. हो, काही लक्षणंही त्रासदायक असू शकतात, जसं घाम येणे, झोप न लागणे, चिडचिडपणा वाढणं. पण योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला आणि थोडी स्वतःची काळजी, हे सगळ्या काही गोष्टी केल्या तर सहज मॅनेज करता येतं. या सिरीजमध्ये आपण एक एक करून सगळ्या लक्षणांवरती शांतपणे बोलणार आहोत. भीती नको, लाज नको, कन्फ्युजन नको, फक्त समजून घेणं आणि स्वतःवर प्रेम करणं. हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि काही अडचण असल्यास कृपया तुमच्या डॉक्टरांशी नक्की संपर्क साधा. थँक्यू फॉर वॉचिंग.